नमस्कार. तिसरी डेट कधी होणार? सेकंड फेजला झेडपीच्या जागा येणार का? असे बरेच क्वेश्चन सतत विचारले जात आहेत. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, जी आत्तापर्यंत माझ्याकडे माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम हे लक्षात घ्या, तिसरी टेट कधी होणार या संदर्भात मंत्रालयात आणि आयुक्तालयातून सांगितले जाते की ती टेट ही मे महिन्यामध्ये होणार आहे आणि SCRT कडे या संदर्भात फॉलोअप घेतला असता. त्यांनी सांगितलं आहे की जून महिन्यामध्ये होणार आहे. त्यांचं नोटिफिकेशन यायला पाहिजे, त्याच्या संदर्भात ऑलरेडी सिलेबस जाहीर केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. परंतु त्या अगोदर जो GR आहे 15 मार्च 2024चा तो रद्द झाला पाहिजे. कारण तो जर रद्द झाला नाही तर तिसरी टेट फक्त नावाला होईल आणि पैशाचा बाजार म्हणून लाखो विद्यार्थी उमेदवार फॉर्म भरतील आणि परीक्षा देतील. परंतु भरती किती होईल हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि त्याचसाठी सध्या फॉलोअप चालू आहे. तो म्हणजे शिक्षण मंत्री साहेबांकडे आणि वेगवेगळ्या संघटना यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये एक मध्येच आहे की सेकंड फेजमध्ये झेडपीच्या जागा येतील का? जेवढ्या झेडपीच्या जागा येऊ शकतात तेवढ्या जागा 30 मार्च पर्यंत जेवढे येऊ शकतात. हार्डली आता आपण पाहतोय की 31 मार्च पर्यंत जी काही डेट वाढवून मिळालेली आहे तेवढ्या जागा तेवढ्याच अपलोड होणार आहेत. यापुढे जागा वाढवण्यासाठी टॅब सुद्धा वाढवून मिळणार नाही. आतापर्यंतच्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगते. त्याचं कारण असं आहे की सध्या आपण पाहतोय की जवळपास कोर्टामध्ये नवनवीन याचिका येत आहेत आणि सध्या जर GR जर रद्द नाही झाला 15 मार्च 2024चा, त्याच्यामध्ये सुधारणा करून थोडासा आलेला आहे, तरी सुद्धा हजारोनी पद रिक्त होत आहेत. आणि त्याचमुळे आता सध्या झेडपी आपल्या जागा द्यायलाच तयार नाहीयेत. कारण आहेच त्यांनी जर आता जागा दिल्या रिक्त तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचे शिक्षक ऑलरेडी अतिरिक्त होतात आहे, त्यामुळे त्यांचं समायोजन करणं त्यांना त्याच ठिकाणी त्याच झेडपीमध्ये बरं पडणार आहे. त्यामुळे ते सुद्धा सध्या जागा घ्यायला पोर्टलला द्यायला तयार नाही आहेत. त्याचबरोबर अजून सेकंड फेजमध्ये महत्त्वाचा अडसर आहे की 6 ते 8 जिल्ह्यातली जागा आहेत पेसा क्षेत्रातील, त्या सध्या अजून त्याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांची सही झाली नाहीये. मग त्या जागा येतील का? तर मित्रांनो, आता त्या सुद्धा जागा यायला हव्यात. त्याच्यावरती अजून मुख्यमंत्र्यांची सही झाली नाही, ही जरी खरी गोष्ट असेल. आणि सध्या पवित्र पोर्टलला झेडपीच्या जागा येतील का? फक्त संस्थांची फक्त भरती होईल, हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न हाच आहे आणि आम्ही सुद्धा त्याच प्रश्नाचं उत्तर मागत आहे शालेय शिक्षण विभागाला. परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या ज्या संस्थांनी जागा दिलेल्या आहेत त्यांचं सुद्धा डिमांड आहे की लवकरात लवकर भरती करा, अन्यथा आम्हाला शिक्षक काही करून जून पर्यंत पाहिजे. आणि हा GR तर शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर जर रद्द केला तरच हे सर्व गोष्टी शक्य होणार आहेत. आणि हे शक्य आहे तिसरी टेट होणं, त्याला जास्तीत जास्त जागा येणं, त्याचबरोबर सेकंड फेजमध्ये सुद्धा पोर्टलला झेडपी येणं, हे तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत हा GR फायनली रद्द होत नाहीये. मित्रांनो, हा GR जसं मी अगोदर पण सांगितलं होतं तो रद्द होईल, परंतु तो लढा इतका सोपा नाहीये जेवढं मी तुम्हाला एवढ्या सहजतेने बोलते एवढं सोपं नाहीये. आज प्रत्येक जिल्हा वाईज तुम्ही पाहत असाल की GR रद्द व्हाव्यासाठी आंदोलनं सुरू आहेत, परंतु त्याला अजून यश येत नाहीये. त्यामुळे तिसऱ्या टेटची जी मागणी करत आहेत आणि सतत तुम्ही जे बोलत असता की मॅडम तुम्ही तिसऱ्या टेटसाठी काय करत नाहीत का, अचानक तुम्ही हे मुद्दे घेता ते मुद्दे घेता, मित्रांनो तुम्ही स्वतः मैदानात या आणि स्वतः लढायला सुरुवात करा. मला असं वाटतं दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतः जर केलं तर त्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल. त्याचं कारण आहे की सध्या सर्वच अधांतरी आहे. आय नो, मी हे म्हणत असताना तुम्हाला कोणाच्या तर हार्टला हे दुःख वाटेल, परंतु प्रॉब्लेम असा आहे की सध्या याच्यातून जोपर्यंत वे आउट निघत नाहीये तोपर्यंत तिसऱ्या टेटची मागणी करून तरी काय फायदा होणार आहे. अर्थातच आपली मागणी आहे की पहिल्यांदा सिलेबस पण जाहीर झाला पाहिजे, त्याच्या अगोदर परीक्षेचं स्वरूप जाहीर झालं पाहिजे, मग परीक्षा घेतली पाहिजे, थोडासा मध्ये वेळ द्यायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर ही जी महत्वाची अडसर आहे ती जर पूर्ण झाली नाही या अकॅडमिक इयर एंड पर्यंत तर मात्र अजून जास्त प्रश्न उद्भवत राहतात. त्याचबरोबर सेकंड फेज बद्दल सुद्धा असंच आहे की येणाऱ्या काळामध्ये अजून बऱ्याचशा कोर्ट केसेस तुम्हाला पाहायला भेटतील. आता जर आपण टॅबला मुदत वाढवून द्या जर असं म्हटलं तर मात्र संस्था आहेत त्यांनी सुद्धा चंग बांधलेला आहे की जर आम्हाला पोर्टलवरून जर शिक्षक भेटले नाही तर आम्ही डायरेक्ट प्रायव्हेट भरती सुरुवात करू. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाचे हात आहेत ते दगडाखाली अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांचंही म्हणणं आहे की लवकरात लवकर टॅबवरती जेवढ्या जागा आलेल्या आहेत त्याच्यावरती पोर्टलवरती जागा देऊन त्यांचे ते प्रोसिडिंग सध्या करायचं आहे. मित्रांनो, याच्यातून वे आउट करण्याचा मार्ग नक्की सुरू आहे, परंतु आजवर त्याच्या संदर्भात कोणतंही
अपडेट आपल्याकडे आलेलं नाहीये. शिक्षण मंत्री साहेबांची नुकतीच अजूनही त्याच्या संदर्भात मीटिंग आहे. कारण ही जी मीटिंग आहे ती खूप महत्वपूर्ण ठरणार आहे दुसऱ्या टप्प्यासाठी आणि तिसऱ्या टेटसाठी सुद्धा. तो याच्यातून एकदा मार्ग काढूया आपण आणि नंतर या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण देऊया, आपण सहकार्य एकमेकांना करूया आणि भरती व्हायला पाहिजे, जास्त पदांची व्हायला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया. परंतु त्याच्या अगोदर जी समस्या आहे त्याच्या मुळावरती जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत काही शक्य नाहीये. घरामध्ये बसून कमेंटला व्हिडिओ आला एखाद्याचा, त्याला रिप्लाय करणं खूप सोपं असतं, परंतु तो व्हिडिओ बनवायला सुद्धा लोकांना वेळ नाही, हेही लक्षात ठेवा. तेवढा कशासाठीच वेळ नाही. आजपर्यंत जवळपास एक 80 ते 90 फक्त मेल आलेत की मॅडम तुम्ही लाईव्ह येत नाहीत, मॅडम तुम्ही माहिती सांगत नाहीत. अरे माहिती असेल तर सांगणार ना. कारण सध्या जर याच्यावरतीच अजून क्लॅरिटी नाहीये तर तुम्हाला खोटी आश्वासनं देऊन मला युट्यूब माझा धंदा नाहीये, मला तो बिझनेस नाहीये ना, तो मला कंटिन्यू करायचा आहे. Just it is comfortable, it's my platform, so I used to tell whatever I used to take benefit, that's it. सो मित्रांनो थोडासा पेशन्स ठेवा, याच्यावरती आपण काम करतोय आणि मग हे एकदा मार्गी लागलं की मग सेकंड फेजचा सुद्धा सर्व पोर्टलला सर्व जागा येतील आणि अर्थातच थर्ड टेटचं सुद्धा नोटिफिकेशन येणं नक्की सोपं जाईल. या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्ससह स्टे कनेक्टेड आणि असंच एकमेकांशी सहकार्य करत राहा. कारण कसं आहे की शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते संपतच नाहीयेत. शिक्षण सेवकांसाठी सध्या आपण पाहतोय की त्यांची टीम सुद्धा अविरतपणे प्रश्न करत आहे. प्रत्येक आमदार, खासदार, शिक्षक संघटनांना आणि त्यांचा लढा ते लढत आहेत. तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आज तो आपला प्रश्न नसला तरी येणाऱ्या काळामध्ये तो आपलाही प्रश्न होणार आहे. सो सर्वांनी थोडासा पेशन्स ठेवा. याच्यावरती नक्की मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरच मार्ग निघेल. 8 जिल्ह्यांच्या ज्या पेसा क्षेत्रात त्यांची सुद्धा जागा पोर्टलला यायला पाहिजे तर सेकंड फेजला सुद्धा अर्थ असणार आहे. नाहीतर फक्त संस्थांचीच सेकंड फेज होणार आहे. हे जरी मान्य असलं तरी सुद्धा जर आता झालं नाही तर थर्ड टेटला सुद्धा ते हानिकारक असणार आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर आत्ताच व्हायला हव्यात आणि त्यासाठी मित्रांनो सर्वजण प्रयत्न करत आहेत. मी एकटी प्रयत्न करत नाहीये. थोडासा पेशन्स ठेवा, थोडासा विश्वास ठेवा. आपण याच्यातून मार्ग काढूया. कारण शिक्षक भरती मी जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं, जेव्हा थर्ड टेट बद्दल आपण जेव्हा निवेदन सप्टेंबर मध्ये पहिल्यांदा दिलं, नंतर दिवाळी नंतर दिलं आणि जानेवारी महिन्यात सुद्धा दिलं, तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की एवढा सहजासहजी हा लढाच नाहीये. कारण हे आम्ही सेकंड टेट मध्ये हे पूर्ण पाहत आलोय आणि आता जे सेकंड फेज मध्ये जे पहिल्या टप्प्यात लागलेले आहेत ते जवळपास 60% उमेदवार अजून सेकंड टप्प्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे मेरिटचा पण गोंधळ होतो. त्यामुळे जागा जास्त आल्या तरच हे जे आपल्या सारखे चातकाप्रमाणे सेकंड फेजची वाट बघत आहेत त्यांना काहीतरी फायदा होणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो. सो आपण प्रत्येकाने त्याच्यावरती डोळसपणे विचार करून जर त्याच्यावरती मार्ग काढला तरच आपल्याला याच्यातून एक स्वारस्य म्हणून काही ना काही तर आपल्या हाती लागणार आहे. सो थोडासा पेशन्स ठेवा, थोडासा फॉलोअप ठेवा. तुम्ही स्वतः आयुक्त कार्यालय मंत्रालयाचा फॉलोअप घेत चला, जेणेकरून तुम्हाला स्वतः अपडेट मिळत राहतील आणि कोणाकडून अपेक्षा करण्याची गरजच पडणार नाही. तरी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत. फक्त तुम्ही साथ द्या आणि विश्वास ठेवा, एवढीच तुमच्याकडून माफक अपेक्षा आहे. सो स्टे कनेक्टेड. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. जसा वेळ मिळेल आणि जसं अपडेट येईल तसं तुम्हाला चॅनल थ्रू नक्की कळवा.